नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत SYBA इकॉनॉमिक्सचा समग्र लक्ष अर्थशास्त्राचा अभ्यासक्रम. SYBA इकॉनॉमिक्सचा आजचा हा अभ्यासक्रम आहे, हा सुधारित म्हणजे नवीन आहे. मागच्या वर्षी जो सिलेबस तुम्हाला अभ्यासाला होता तो ह्या वर्षी नाही. SYBAचा इकॉनॉमिक्सचा समग्र लक्ष अर्थशास्त्र आजचा हा सिलेबस NAP 2020 नुसार शैक्षणिक वर्षात 2025-26 पासून सुधारित असा अभ्यासक्रम आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण FYPAला फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर अभ्यासला. SYBAचा आपण थर्ड सेमिस्टर अभ्यासला आणि आत्ता आपण अभ्यासतो आहोत SYBAचा फोर्थ सेमिस्टर, ज्याचं नाव आहे समग्र लक्ष अर्थशास्त्र. आता आपण विभागाकडे वळूया. तुम्हाला एकूण 4 विभाग आहे, तर त्यातील पहिला विभाग आपण पाहतोय. पहिल्या विभागाचा आपण अभ्यासक्रम पाहतोय केन्सियन अर्थशास्त्र. केन्सियन अर्थशास्त्रामध्ये केन्सियन आणि केन्सोत्तर दृष्टिकोनांची ओळख, यामध्ये आपण केन्सियन आणि केन्सोत्तर दृष्टिकोनातील फरक अभ्यासणार आहोत. समकालीन धोरणांमध्ये केन्सियन नंतरच्या अर्थशास्त्राची आपण प्रासंगिकता अभ्यासणार आहोत. त्यानंतर आपण अभ्यासणार आहोत वस्तू बाजारामध्ये आयएस वक्राची मांडणी, आयएस वक्राचा उतार आणि आयएस वक्रातील बदल, म्हणजे आयएस वक्रामध्ये बदल कसा घडून येतो, आयएस वक्राचा उतार कसा असतो आणि आयएस वक्राची मांडणी कशी करायची, हे आपण काय करणार आहोत, वस्तू बाजारामध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर येतो मुद्रा बाजारामध्ये LM वक्राची मांडणी करत असताना LM वक्राचा उतार आणि LM वक्रामधील बदल कसा घडून येतो, किंवा आयएस आणि LM म्हणजे वस्तू बाजार आणि मुद्रा बाजारामध्ये कशा पद्धतीने समतोल साधला जातो, हे आपण कशामध्ये पाहणार आहोत, मुद्रा बाजारामध्ये. लक्षामध्ये म्हणजे केन्सियन अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला केन्सियन आणि केन्सोत्तर दृष्टिकोनाची ओळख अभ्यासाची आहे. वस्तू बाजार आणि मुद्रा बाजार हे तुम्ही अभ्यासणार आहोत. त्यानंतर वळतो आपण विभाग क्रमांक 2 कडे. आता विभाग क्रमांक 2 काय म्हणतो बरं? आता विभाग क्रमांक 2 मध्ये बेरोजगारी आणि भाववाढ आपण अभ्यासणार आहोत. काय अभ्यासणार आहोत आपण? बेरोजगारी आणि भाववाढ. त्यानंतर त्यामध्ये भाववाढीचा अर्थ, भाववाढीचे प्रकार आणि काय म्हटलं, मागणी प्रेरित भाववाढ. काय म्हटलं त्यांनी? मागणी प्रेरित भाववाढ, खर्च प्रेरित भाववाढीचे कारणे. तर कारणे लिहून त्याचे परिणाम. तर हे तुम्हाला बेरोजगारी आणि भाववाढमध्ये आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर आहे आपला फिलिप्स वक्रामध्ये अल्पकालीन फिलिप्स वक्र आणि दीर्घकाळामध्ये वेतन दर आणि बेरोजगारी दर यातील काय करायचं आहे, आपल्याला सममूल्यन दर्शवायचं आहे. त्यानंतर वळूया आपण मंदीयुक्त चलनवाढ आणि पुरवठा बाजूचे अर्थशास्त्र अभ्यासणार आहोत. आणि त्यामध्ये तुम्हाला मंदीयुक्त चलनवाढीचे कारणे आणि त्याचे परिणाम तुम्हाला काय करायचे आहेत, अभ्यासाचे आहेत. पुढच्या बाजूच्या अर्थशास्त्राचे पूर्वपद आणि काय, लाफर वक्र हा IMP प्रश्न आहे आणि तो नेहमीच विचारला जातो तुम्हाला. त्यानंतर वळतो आपण स्थूल अर्थशास्त्राचे धोरण तिसऱ्या विभागाकडे. त्यानंतर आपण कुठे वळतोय, तिसऱ्या विभागाकडे. काय म्हटलेलं आहे, स्थूल अर्थशास्त्राचे धोरणे. आता त्यामध्ये काय धोरण विचारले बरं? त्यामध्ये काय आहे की त्यामध्ये तुम्हाला मौद्रिक धोरण म्हणा, राजकोषीय धोरण, हे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून तुम्ही कराच, परंतु हे तुम्हाला जनरल नॉलेजमध्ये पण तुम्हाला अभ्यास असणं त्याचं आवश्यक आहे. मौद्रिक धोरणामध्ये आपण मौद्रिक धोरणाचे अर्थ, त्याचे उद्दिष्ट, साधने हे अभ्यासणार आहोत. पतनियंत्रणाची साधने, मौद्रिक धोरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक काय आहे, पतनियंत्रणाची साधने आणि विकसनशील देशातील काय भूमिका आणि मर्यादा, हे आपण काय करणार आहोत, मौद्रिक धोरणामध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर वळतो आपण राजकोषीय धोरणामध्ये देखील अर्थ, उद्दिष्टे, साधने, पतनियंत्रणाचे साधने आणि विकसनशील देशातील भूमिका, विकसनशील देशातील राजकोषीय धोरणाची भूमिका काय असते हे
जाणून घेणं आपण गरजेचं आहे. IMP आहे ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून पण आणि आपल्या जनरल नॉलेजसाठी देखील. त्यानंतर आपण अभ्यासणार आहोत बाळांनो धोरण परिणामकारकता, मौद्रिक आणि राजकोषीय धोरणांचे परिणाम. इथे आपला विभाग 2 संपतो आणि आपण वळतो विभाग 3 संपतो आणि आपण वळतो विभाग 4 कडे. आता विभाग जो 4 आहे तो काय सांगतोय बहिर्गत क्षेत्र. बहिर्गत क्षेत्र म्हणजे बहिर्गत क्षेत्रामध्ये आपण परकीय चलन आणि परकीय चलन दराचे महत्त्व, परकीय चलन साठ्याचे घटक आणि विनिमय दर निश्चितीच्या वेगवेगळ्या प्रणाली हे अभ्यासणार आहोत. त्यानंतर आहे विनिमय दराचे निर्धारण, स्थिर आणि लवचिक विनिमय दर, हजर आणि वायदा विनिमय दर, भारताचे विनिमय दर धोरण हे देखील आपण छान पद्धतीने समजून घेऊ. त्यानंतर आपण अभ्यासणार आहोत व्यवहार शेष. मग व्यवहार शेषाची रचना कशी असते, व्यवहार शेषाची रचना कशी असते. त्यानंतर व्यवहार शेषातील असंतुलन, त्याचे प्रकार, कारणे, व्यवहार शेषातील असंतुलन दुरुस्त करण्यासाठी उपाययोजना किंवा भारताचा व्यवहार शेष हे तुम्हाला SYBA ला सेमिस्टर 4 मध्ये विभाग 4 मध्ये बहिर्गत क्षेत्रामध्ये अभ्यासायचं आहे. अशा प्रकारे आपला हा सिलेबस आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या वहीमध्ये हे सिलेबस लिहून घ्या आणि या सिलेबसनुसार आपल्याला बाळांनो नोट्स तयार करायचे आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे आणि ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आणि येणारा हा जो सेमिस्टर आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त मार्क्स मिळवायचे आहेत. खूप छान अभ्यास करा, सिलेबस समजून घ्या, सिलेबसच्या नुसार आपण आपल्या नोट्स कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. नोट्स कंप्लीट झाल्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायला वेळ मिळेल आणि अभ्यास करायला वेळ मिळाला तर नक्कीच तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील ही आपली सगळ्यांची अपेक्षा आहे. तर सिलेबस पटापट लिहून घ्या. धन्यवाद. आणि आजचा हा माझा लेक्चर तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आपल्या विद्यार्थ्यांना, जे तुमचे मित्र परिवार असेल तर त्यांच्यापर्यंत हा सिलेबस पोहोचवा, जेणेकरून त्यांना देखील तुमच्याप्रमाणे चांगले मार्क्स मिळतील आणि छान पद्धतीने अर्थशास्त्र समजून येईल. आणि सबस्क्राईब पण करा चॅनल. धन्यवाद.